नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जास्त वेळ न जाता आजच्या मुख्य बातमीची माहिती पाहूया। मित्रांनो, आजची गुड ब्रेकिंग न्यूज आहे। आजची मोठी खुश खबर, जुलै 2026 महिन्यापासून कर्मचाऱ्यांना मिळणार 63% महागाई भत्ता। आजचे महत्त्वपूर्ण अपडेट, या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा। चला तर करूया आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी सोबतच केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनर्स जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता आणि महागाई सवलत जाहीर करण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। मागील 6 महिने केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए 2% वाढून 60% पोहोचला होता। तर जुलै पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 3% डीए वाढ मिळण्याची शक्यता आहे। म्हणजेच एकूण डीए हा 63% पोहोचेल। जुलै 2026 पासून डीए वाढ लागू होईल, पण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये सणासुदीच्या दिवसात जाहीर होऊ शकते। अशा प्रकारे सप्टेंबर मध्ये डीए वाढ जाहीर झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याची थकबाकी दिली जाईल व ऑक्टोबर मध्ये जर जाहीर झाला तर 4 महिन्याची थकबाकी एकत्र बँक खात्यात जमा होईल। केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए 63% होणार। या संदर्भामध्ये एप्रिल CPI-IW च्या आकडेवारीनुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 63% पर्यंत पोहोचत असल्याचे वृत्त दिसून येत आहे। म्हणजे जानेवारी 2026 मध्ये 60% महागाई भत्ता मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना जुलैमध्ये ऐन महागाईत आणखी दिलासा मिळू शकतो। पण मे आणि जून 2026 ची आकडेवारी CPI-IW आकडेवारी अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे आणि अंतिम निर्णय अद्याप ठरलेला नाही किंवा झाला नाही। कामगार ब्युरोने एप्रिल 2026 साठी औद्योगिक कामगार CPI-IW जाहीर केला। त्यानुसार मार्च 2026 मधील 149.1 च्या तुलनेत CPI-IW वाढून 149.9 झाला आहे। म्हणजेच एका महिन्यात 0.8 अंकाची वाढ झाली आहे। या CPI-IW डेटाचा उपयोग केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी डीए आणि डीआर मोजण्यासाठी केला जातो। एप्रिल महिन्याची आकडेवारी जाहीर होताच जुलै 2026 चा संभाव्य महागाई भत्ता कॅल्क्युलेशनही स्पष्ट झाले आहेत। डीए महागाई भत्ता 2026 पासून डीए वाढणार। अशा प्रकारे आतापर्यंत CPI-IW डेटानुसार जुलै 2026 पर्यंतची महागाई भत्ता 63% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। म्हणजेच महागाई भत्ता सध्याच्या 60% वरून म्हणजेच 3% वाढेल। पण हा केवळ अंदाज आहे। अंतिम महागाई भत्ता मे आणि जून 2026 च्या CPI-IW डेटावर अवलंबून असेल आणि महागाई भत्ता 63 झाला तर पगार किती वाढणार। अशा प्रकारे महागाई भत्ता 63% पर्यंत वाढल्यास समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18,000 आहे, त्याचा सध्या त्याला 60% डीए नुसार 10,800 रुपये महागाई भत्ता मिळतो। तर जुलै पासून महागाई भत्ता 63 पर्यंत वाढला तर एकूण पगार 11,340 रुपये डीए पगार जोडला जाईल। दर महिन्याला अतिरिक्त 540 रुपये म्हणजे अतिरिक्त कमाई होईल आणि उच्च वेतन लेवल असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी जास्त फायदा होऊ शकतो। ज्यावेळी मे आणि जून CPI-IW वाढत राहिला
तर महागाई भत्ता 64 किंवा 65 पर्यंतही सुद्धा पोहोचू शकतो, असाही काही तज्ञांचा अंदाज व्यक्त केला आहे, तज्ञांनी मांडला आहे. महागाई भत्त्याचा परिणाम केवळ पगारापुरता मर्यादित नसतो, तर बरेच लोक महागाई भत्त्याला केवळ मासिक वाढ मानतात, पण त्याचा परिणाम इतर अनेक घटकांवर होतो आणि म्हणूनच जुलै महिन्यामध्ये महागाई भत्ता वाढून कर्मचाऱ्यांना 100% हा 63% झाल्याशिवाय राहणार नाही. आकडेवारी जाहीर होताच शासनाकडून शासन निर्णय सुद्धा निर्गमित होईल. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.